तर ड्रग्स वगैरे आता रुटीन झालेला आहे असं अंबादास दानवे म्हणाले। ड्रग्स विकणारे आणि घेणारे यांच्यावरती कायद्याचा धाक राहिलेला नाहीये असंही दानवेंनी म्हटलेलं आहे। तर गल्ली गल्लीमध्ये हजारो कोटींचे ड्रग्स मिळतात असं वर्षा गायकवाड म्हणाल्या। मुद्रा पोर्टलवर हजारो कोटींचं ड्रग्स मिळालं तर ड्रग्स व्यावसायिकांविरोधात मोठ्या कारवाया सुरू असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। आधी कारवायाच व्हायच्या नाही असंही बावनकुळे म्हणाले। सगळ्याच गोष्टीला पण गृह मंत्रालयाला बोलायचं मला वाटतं। आता ड्रग्स वगैरे एवढं रुटीन झालेलं आहे की आता कोणी सापडायचं आणि कसं सापडायचा हा प्रश्न झालेला आहे। मेडिकलच्या बंद झाल्यात, कित्येक कंपन्या ड्रग्स बनवतात, अशा प्रकारची परिस्थिती आहे। परंतु अशा ड्रग्स विक्रेते किंवा घेणारे यांच्यावर कोणत्याही प्रकारे कायद्याचा धाक राहिलेला नाही, हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे। सगळ्याच गोष्टीला पण गृह मंत्रालयाला की स्टॅच्यू कसा केला गेला पाहिजे, कसा नाही केला पाहिजे। ज्या स्टॅच्यूला दाखवलं गेलं तो स्टॅच्यू पुष्कळशा लोकांना वाटलं की याच्यामध्ये खूप दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे। त्यामुळे अजूनही त्या ठिकाणी काम सुरू झालेलं नाही। तुम्ही जर बघाल तर तुम्हाला जाणवेल की जेवढं काम मागे झालं होतं पोडियमचं तेवढंच काम झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतंय की अपेक्षा काय होती 2026 ला याचं उद्घाटन होणं, परंतु दुर्दैवाने 2026 पर्यंत उद्घाटन झालेलंच नाहीये। आज आपण 2026 मध्ये आहे। त्यामुळे हे वेळ काढूपणाचं धोरण आहे, पोल नीती आणि नियोजन शून्य कारभार आणि इच्छाशक्ती आणि महत्त्वाकांक्षेची कमी याच्यामुळे झालेलं आहे। आमचं सरकार हे संवेदनशीलपणे प्रत्येक घटनेला पकडत आहे। अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन ड्रग्स वगैरे मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत। सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात। आधी तर कारवायाच व्हायच्या नाही। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही। किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडले जाणार।